पहिल्याच दिवशी ईव्हीएम ला घेऊन आक्रमकता पाहायला मिळत आहे। हो, पण अहो ते राज्यभर आणि देशभर त्याच्याबद्दल आक्रमकता आहे, राज्यामध्ये तर जास्त आक्रमकता आहे। आणि ज्या पद्धतीने हे सरकार आलेलं आहे, हे सरकार जनतेच्या मेंडेटवर आलेलं नाही। हे सरकार फक्त आणि फक्त या ईव्हीएमच्या मशीनमध्ये गोंधळ करून त्याचं सेटिंग करून हे सरकार आलेलं आहे। भाऊ, पहिल्याच दिवशी ईव्हीएम ला घेऊन विरोधक आक्रमक दिसत आहे। नाही, सरकार हे एवढं मिळू शकत नाही। यांना जे काही मिळालं बहुमत हे मिळवलेलं जनतेचं सरकार नाहीये, ईव्हीएमचं सरकार आहे। यांना लोकांनी मत देऊन निवडून आला असता तर महाराष्ट्रामध्ये जल्लोष दिसला असता। हे सगळे यांचा शपथविधी होत असताना महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरल्यासारखं वातावरण होतं। याचा अर्थ असा आहे की लोकसभेमध्ये जो काही निर्णय झाला त्यानंतर यांनी गोंधळ घातला। सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? हा? सरकारकडनं काय अपेक्षा आहे, काय मागणी आहे? ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ, लोकशाही बचाओ, ईव्हीएम हटवा। पहिला दिवस ईव्हीएम वर आक्रमक, पहिला दिवस ईव्हीएम वर ईव्हीएम हटवा, ईव्हीएम हटवा, ईव्हीएम हटवा, ईव्हीएम हटवा, ईव्हीएम हटवा, अरे ईव्हीएम हटवा। बंडी पाटील आहे आपल्यासोबत। पहिल्याच दिवशी तुम्ही आक्रमक झालेले आहे, ईव्हीएम ला घेऊन आंदोलन करता। आमच्या या राज्यातल्या मनामध्ये संभ्रम अवस्था या मतदानाबद्दल। मी दिलेलं मत त्याच उमेदवाराला गेले का नाही याची शंका आहे, आणि म्हणून मला वाटतं निवडणूक आयोगानं या संदर्भात खुलासा करणं, एखादं मशीन पार्टीजना देऊन त्याचा फॉरेन्सिक ऑडिट करणं अभिप्रेत आहे। तुम्ही न्यायालयामध्ये गेले, पण न्यायालयामध्ये तुम्हाला दाद लढा आमचा चालूच राहणार आहे, न्यायालयामध्ये आमचा लढा चालूच राहणार आहे। बघू शकतो की पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले आहे। विरोधी पक्षाचे जे आमदार आहे, मग शिवसेना ठाकरे गट असेल, शरद पवार गटाचे असेल किंवा काँग्रेसचे आमदार असेल, संख्या जरी कमी असली तरी कुठेतरी सभागृहामध्ये विरोधक त्यांची जी एक प्रमुख पहिल्या दिवशी त्यांनी जो विषय घेतला तो ईव्हीएमचा विषय घेतलेला। आपण बघू शकतो की ईव्हीएमचं सरकार अशा प्रकारे इथे पोस्टर आपल्याला लावल्याचं पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार असेल, ते देखील त्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि कुठेतरी एक प्रतिकात्मक आंदोलन इथे विरोधकांचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले आहे। जर का आपण बघितलं तर इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की कुठेतरी विरोधकांचा हा आक्रमक पवित्रा पहिल्याच दिवशी कायम असल्याचं। ईव्हीएम सभागृहाच्या आतमध्ये काय भूमिका राहणार आहे? ईव्हीएम ला घेऊन सभागृहाच्या आतमध्ये काय भूमिका राहणार? आम्ही याला विरोध करू, ईव्हीएमला विरोध करण्याची आमची भूमिका आज असणार। खरं तर हा देशातील लोकशाही धोक्यात आली आहे। ज्या पद्धतीने या निवडणुका होत आहेत, जनतेचा विश्वास राहिला नाही। जनता ओरडत आहे की आम्ही मतं दिले नाही तरी सरकार अस्तित्वात कसं आलं, सरकारला एवढं मॅन्डेट कसं मिळालं। त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही पारदर्शी निवडणुका घ्या। जगाने ईव्हीएमला नाकारलाय तर भारताने सुद्धा नाकारावे आणि लोकांचा विश्वास संपादन करावा। न्यायालयामध्ये याचिका केली होती, ती फेटाळली गेली, आता काय पर्याय? नाही, निवडणूक आयोगाचा अधिकार शाबूत आहे। निवडणूक आयोगाने सरकारने मनात आणलं तो निर्णय काही सुप्रीम कोर्टाचा नाही, सरकार आणि इलेक्शन कमिशनचा आहे, निवडणूक आयोगाचा आहे। तुम्ही जन आंदोलन म्हणून पुढे जाणार आहात? हो, आंदोलन तर करूच आम्ही, आंदोलन करणार। सभागृहामध्ये आहे काय कामकाज? सरकार कुठे आहे? काल झालेलं जे काय मंत्रिमंडळाचा शपथविधी, प्रश्नोत्तराचा तास नाही, लक्षवेधी नाही, हे अधिवेशन फक्त आणि फक्त त्यांना इकडे सत्तेचा जो माज आलाय तो दाखवण्याचा ते प्रयत्न करतात आहेत। काय अधिवेशनात तुम्ही तरी सांगा, काय अधिवेशन आहे? मंत्रिमंडळ खातेवाटप झाले नाही तरी सभागृह आता आज कामकाज सुरू होणार आहे। नाही, तेच आश्चर्य वाटतं। या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही असं घडलं नव्हतं जे घडलेलं आहे। इतकी वर्ष आम्ही बघितलं, अशा पद्धतीने अधिवेशन होत नाही। नागपूरच्या अधिवेशनाला महत्व आहे, विदर्भाच्या अधिवेशनाला महत्व आहे, परंतु आता प्रश्न कुणाला विचारायचे? शेतकऱ्यांचे प्रश्न कुणाला विचारायचे? बेरोजगार तरुणांचे प्रश्न कुणाला विचारायचे? कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न कुणाला विचारायचे? त्यामुळे
फक्त तुम्ही पत्रकारांना सुद्धा विनंती आहे, हे जर काँग्रेसकडनं झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं? आज 25, 22, 23 तारखेला निर्णय झाला, 18-20 दिवस फक्त सरकार होत आहे आणि तरी सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये कधी वाच्यता दिसत नाही. अरे लोकशाही वाचवा, ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, ईव्हीएम हटवा. तो इसीलिए हमारी मांग है कि ये चुनाव जो हुआ है वो जनता का जनाधार नहीं है, ये ईवीएम के वजह से पूरे दुनिया ने ईवीएम को नकारा है. तो ये क्यों करते हैं कि ईवीएम के भरोसा पूरे दुनिया, और ये जो इनको मिल रहा है ये लोकशाही खत्म करने का इनका इरादा है. हम यही चाहते हैं कि आने वाले चुनाव जो बैलेट पेपर से हो, ईवीएम को हटाया जाए और ईमानदारी सरकार की दिखती है, वो दिखाए कि तुमको जनता का मैंडेट मिला है. तो ये बताओ ईवीएम पे क्यों बताते हो, बैलेट पेपर पे बताओ अगर दम है तो. ये हमारी मांग है. आपण बघू शकतो की पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले आहे. विरोधकांची जी रणनीती होती की कुठेतरी सभागृहाचं कामकाजामध्ये जर आपण बघितलं शोक प्रस्ताव असेल, असं असताना देखील एक पहिला दिवस गाजवायचं त्यांना एक संधी असते आणि सभागृहाच्या बाहेर पायऱ्यांवर ईव्हीएमचं आंदोलन करून कुठेतरी या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी आपलं लक्ष विरोधकांनी स्वतःकडे केंद्रित करून घेतलेलं आहे. ज्या प्रकारे आपण जर का बघितलं तर तिन्ही पक्षांचे आपल्याला इथे आमदार पाहायला मिळतात आणि अंबादास दानवे असेल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते किंवा तिन्ही पक्षाचे आमदार असेल जे आक्रमक झालेले आहे. आणि पाठीमागे जर का बघितलं तर सरपंच संतोष देशमुख यांचा देखील एक छोटंसं पोस्टर त्यांनी इथे घेऊन आलेले आहे आणि त्यांना न्याय मिळावा अशी विरोधकांनी मागणी केलेली आहे. ती निश्चितच एक विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी असं दिसतं आपल्याला की विरोधकांची धार कमी होणार नाही. आणि आपण इकडे जर का बघितलं तर बाजूच्या या सर्व परिसरामध्ये विरोधकांची संख्या जरी कमी असली तरीही मात्र त्यांचा आवाज आपल्याला इथे फिरताना दिसत आहे. आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर या संपूर्ण घडामोडीमध्ये विरोधकांना ज्या वेगवेगळ्या मागण्या आहे त्या मागण्यांना घेऊन त्यांचं इथे आंदोलन सातत्याने सुरू राहणार आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी जे आंदोलनाचा विषय निवडला तो म्हणजे ईव्हीएमचा विषय निवडलेला आहे. विधान भवन परिसरामध्ये ईव्हीएमच्या प्रतिकृती आज लक्षवेधी ठरतायत, कारण विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक असं आंदोलन सुरू केलेलं आहे. विजय वडेट्टीवार, भाई जगताप, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चांगलंच आक्रमक होताना दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.